देशात नवा आयकर नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। याआधीच सरकारनं आयकर नियमांचं ड्राफ्ट जारी केलंय। सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या। या ड्राफ्टमध्ये इन्कम टॅक्स फॉर्मच्या नंबरिंगमध्ये मोठे बदल सुचवण्यात आलेत। या बदलाचा थेट फायदा करदाते, टॅक्स एक्सपर्ट आणि कंपन्या आणि संस्था यांना होणार आहे। ITR फॉर्म्स बदलले जात आहेत। या तज्ञांच्या मते सध्या वापरात असलेले फॉर्म हे दशकानुदशके बदलले गेले नाहीयेत, त्यामुळे खूप गुंतागुंतीचे झालेत। नवीन नंबरिंगमुळे ITR भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी होईल। एकच माहिती वारंवार भरावी लागणार नाहीये। उत्पन्न आणि सवलतींची गणना स्पष्ट होईल। टॅक्स आणि नियमांमध्ये एकरूपता येईल। TDS आणि फॉर्म 26AS मध्ये काय बदल केले जाणार आहेत? नवीन ड्राफ्टनुसार कमी आणि शून्य TDS साठी फॉर्म 128 भरला जाणार आहे, तर सॅलरीवरील TDS सर्टिफिकेटसाठी फॉर्म 130 भरला जाणार आहे। TDS रिटर्नचे जुने फॉर्म आणि नवीन फॉर्म यांचे काय बदल असणार आहेत? फॉर्म 24Q आता फॉर्म 138 असणार आहे। फॉर्म 26Q आता फॉर्म 140 असणार आहे। फॉर्म 27Q आता फॉर्म 144 असणार आहे। TDS रिटर्नसाठी फॉर्म 27EQ ऐवजी फॉर्म 143 भरण्यात येणार आहे। वार्षिक टॅक्स स्टेटमेंटसाठी फॉर्म 26AS ऐवजी फॉर्म 68 भरायचा आहे। आर्थिक व्यवहारांचा तपशीलसाठी फॉर्म 61 ऐवजी आता फॉर्म 165 भरला जाणार आहे। कोणते टॅक्स फॉर्म एकत्र केले गेले आहेत? टॅक्स रेसिडेन्शियल सर्टिफिकेटसाठी आता फॉर्म 10FA ऐवजी फॉर्म 42 भरण्यात येणार आहे। फॉरेन रिटेनन्स माहितीसाठी फॉर्म 15CA ऐवजी आता फॉर्म 45 भरला जाणार आहे। CA सर्टिफिकेटसाठी फॉर्म 15CB ऐवजी आता फॉर्म 146 भरण्यात येणार आहे। या बदलांचा फायदा काय असणार आहे? ITR भरणं अधिक सोपं होईल, चुका कमी होतील, वेळ आणि कायदेपत्रांची बचत होईल, कर प्रक्रियेची समज वाढेल। एकूणच काय, 1 एप्रिलपासून लागू होणारा नवा आयकर अधिनियम हा केवळ कायदेशीर बदल नाहीये, तर सर्वसामान्य करदात्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे। तुम्हाला ह्या संपूर्ण बदलाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।